पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी. पंचनामे करून ताबडतोब शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यामध्ये 2 दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने संत्रा आणि केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आमदार रोहित पवार यांनी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला आहे. त्याचबरोबर पीक नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि व्यापारी विकतात, ते जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती विकते नाफेडच्या रेटला, म्हणजे तुमच्याकडनं घ्यायला 5 रुपयाला आणि विकला तो 15 रुपयाला नाही तर 20 रुपयाला. नफा किती झाला? आपण मागणी केली की मार्केट कमिटीमध्ये घेतलं पाहिजे, त्यांनी मान्य केली. ते महत्व म्हणजे तुमच्या समोर, म्हणजे आता तुम्ही व्यापारी, मी नाफेड आहे, हे शेतकरी. मी बोलला चल 20 रुपये, तुम्ही म्हणा नाही 21 रुपये, मी बोलला चल 22 रुपये, म्हणजे कॉम्पिटिशन झालं. दुसरं आपण काय म्हणतोय, 2 लाख घेऊ नका, 10 लाख घ्या. तर ती मागणी आपली होती, त्यांनी 2 लाख मान्य केलं. नंतर आता 10 लाख मान्य केलं राज्य सरकारने, केंद्राने नाही. पण 10 लाख जर घेतलं आणि इथंच विकलं परवडणार नाही, भारताच्या बाहेर काढा. आणि तिसरी मागणी आपली जी आहे, चौथी, ती आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिला त्याला 15 रुपये अनुदान द्या. तुम्ही दिला असेल तर तुम्हाला 15 रुपये मिळावा अशी आमची मागणी. दादा यांनी फक्त जळगाव तालुक्याचा उल्लेख केला. जळगाव आणि संग्रामपूर दोन्ही तालुक्यामध्ये केळीचं फार मोठं नुकसान आहे. मोठं नुकसान आहे. हेक्टरी नाही, एकरी 1 लाखाच्या वर मदत निघाली झाली पाहिजे. कारण की जवळपास 2-2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये एकरी खर्च लागते ना. तुम्ही तिथलं तहसीलदार साहेबांशी बोला. 3 एकराला 4 लाख खर्च. दोन्ही तालुक्यात प्रचंड नुकसान आहे. कालच्या वादळानं सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहेत. विशेष पॅकेज या दोन्ही तालुक्यांसाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. जळगावला भेटते, पण आमच्या या भागातलं जळगाव, जामोद, एक वर्ष पहिलं वर्ष मतदान झाली नाहीये. 1 वर्ष 1 वर्ष